चला पुन्हा एकदा शेवटचा सामना आजच्या दिवसातला त्याच्या अगोदर आमचे आयोजकांना ज्यांनी मुलाचं सहकार्य केलं त्यांचे फायनली एकदा आपण पुन्हा एकदा नावं आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. त्यांनी नक्कीच फार सहकार्य केलं या आयोजकांना. आदरणीय सन्माननीय नौशादादा पागी यांच्या माध्यमातून मला वाटतं जेवण बनवण्यापासून तर ते आणण्यापर्यंत सुद्धा मुलाचं सहकार्य या आयोजकांना त्यांनी केलंय. आजच्या दिवसात तर खतरनाकच भेद केला त्यांनी. मला वाटतं मात्र आमचे कॅमेरामॅन प्रीत पाटील यांची थोडीशी गोची झाली होती कारण की बकऱ्याचं मटण बनवलं. आमचे प्रीत पाटील या ठिकाणी बकऱ्याचं मटण खात नाही त्यामुळं त्यांना शेव आणि गाठे मला वाटतं आणून दिले गेले होते. त्यानंतर उमेश वर्गना यांचा सुद्धा आज उपवास आहे. त्यांना सुद्धा बकऱ्याचं मटण जमत नाहीये. त्यांना मंचुरियनवरती त्यांनी दिवस काढलेला आहे आज. तर त्यांच्या घरच्यांना सुद्धा समजू द्या. आदरणीय सन्माननीय या गावचे प्रथम नागरिक सन्मान्य श्री रवींद्रजी ठक्कर साहेब सरपंच यांना आम्ही मान्यवर कक्षामध्ये येण्याची विनंती करतोय. तर या ठिकाणी उपस्थित असतील तर आदरणीय सन्मान्य श्री विद्यमान उपसरपंच श्री नूतन शेठ भोईर यांना सुद्धा विनंती असेल जर आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर नूतन शेठ आपल्याला सुद्धा आम्ही मान्यवर कक्षामध्ये येण्याची विनंती करतोय. तर या ठिकाणी इतर मान्यवर जर असतील तर त्यांना सुद्धा टिवरी गावचे ग्रामस्थ राजावळी गावचे ग्रामस्थ तर या ठिकाणी असतील तर त्यांना सुद्धा विनंती असेल की आपण सुद्धा स्टेजवरती येऊन असं नसतं बाबा. सामना सुरू झालाय. पहिल्या चेंडूवरती प्रहार. चेंडू गेलाय सीमा पार. षटकार. चौकार. थँक्यू डीजे. थोडंसं माफी मागतोय कारण की मी माझ्या तोंडातून षटकार निघाला. उत्सुकता आहे. फायनलचा मॅच आहे. थोडंसं चुका या होतात त्याबद्दल माफ करा. तर गुरुदादा तांडेल या ठिकाणी आहेतच. दरम्यान डॉट डिलिव्हरी चौकाराने धावफलक पुढे सरकला गेलाय ते 4 वरती. आता या चेंडूवरती थांबलं कारण की बघा हेच क्रिकेटमध्ये पाहायचं असतं. प्रत्येक चेंडूवरती मोठा फटका, प्रत्येक चेंडूवरती मोठा फटका, प्रत्येक चेंडूवरती मोठा फटका मजा येत नाही. मात्र कधी कधी एखादा डॉट किंवा विकेट सुद्धा प्रेक्षकांना हवा असतो. हवेमध्ये चेंडू इनसाइड आउट. षटकार. या षटकारानेशी क्लास दर्शवतोय हा खेळाडू. धाव संख्या 10. जली को आग कहते हैं, बुझी को राख, और जिस आग से लोहा बनते हैं उसे विश्वनाथ कहते हैं. क्या बात है. ही फायनल आहे या हितेश स्मृती चषकाची. त्यामुळे गुरुदादा तांडेलांचा सुद्धा इंजन गरम झालाय. क्या बात आहे. इथे चेंडू खाली राहिलाय आणि पण बाउन्स बघायला मिळतोय. क्लास चाललाय मैदानाच्या आतमध्ये. दोन्ही क्लासिक खेळाडू आहेत. जसं म्हटलं जातं की क्लास इज परमनंट, फॉर्म इज टेम्पररी. दोन्ही संघ सध्या जरी आपण जर पाहिले तर नक्कीच एक तुफान फॉर्म मध्ये आहे आणि एक थोडासा कमी फॉर्म मध्ये आहे. कारण की विश्वनाथ जाधव ज्याच्या ब्रँड किंवा मग त्याच्या क्लास प्रमाणे सध्या तरी आपल्याला पाहायला मिळालेलं नाही. मात्र बडे मॅच का बडा प्लेअर कोण आहे तो दाखवून देईल. सरळ खेळला चेंडू खाली क्षेत्रामध्ये वन बाउंड. चेंडू जातो सीमारेषे बाहेर. धावा येतात त्या 4. काय जबरदस्त बॅटिंग सुरू आहे. आकाश दानवीवरती आक्रमण चढवलं गेलंय. ओ या ठिकाणी बघा स्वतःला सावरलं गेलं. बरोबर यष्ट्यांमध्ये चेंडू टाकला होता. कदाचित हा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला असता तर यष्ट्यांच्या समोर पायचीत पकडता आला असता. मात्र दुर्घटनाचे देर बली असं म्हणतोय विश्वनाथ जाधव. आणि धावसंख्या झाली आहे ती एका षटका समाप्तीनंतर नाबाद जिंदाबाद. 15 धावा धावफलकावरती लागल्यात. यस जाऊया डिजन कडे.
थँक्यू डीजे. नक्कीच सर या ठिकाणी रिक्वेस्ट असेल दोन्ही संघांना, तुम्हाला आता कोणी घाई करायला सांगणार नाहीये. आता मात्र तुमच्या क्लास नुसार तुम्ही क्षेत्ररक्षण आणि फलंदाजी करायची आहे. पाहूया कसा सामना बघायला मिळतोय. इनसाइड आउट, चेंडूच्या खाली शतरक्षक येण्याचा प्रयत्न, आटोकाट प्रयत्न केला होता डीप कव्हर क्षेत्राच्या शतरक्षकाने, स्वतः कर्णधार त्या ठिकाणी होता. आणि धावफलक मात्र कितीनं पुढे सरकेल तर 2 ने पुढे सरकला गेला. धावफलकावर धावा लागल्या गेल्या तर 17. जसं म्हटलं जातं ना की धूप कितनी भी तेज हो समंदर सूखा नहीं करते, रखते है जो भरोसा खुद पर, इम्तिहान से डरा नहीं करते. इथे मात्र भरपूर मोठी परीक्षा आहे दोन्ही संघांची, कारण की दोन्ही संघांमध्ये एक एक स्टार खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. क्या बात आहे, परफेक्ट यॉर्कर या ठिकाणी टाकला जातोय. ब्रह्मास्त्र क्रिकेटचं, जसं म्हटलं जातं ना क्रिकेटमध्ये सचिन तेंडुलकर आणि परफेक्ट यॉर्कर या 2 गोष्टींचा जवाब नाहीये. 2 धावा मिळाल्या, 2 धावेनं धावफलक मात्र पुढे सरकतोय, जाऊन पोहोचतो 19 या धावसंख्येवरती. धावफलकाला येथे चालना देत असताना विश्वनाथ जाधव कूल माइंड क्रिकेट खेळत असताना, जसं म्हटलं जातं ना की शांत राहूनच आपले निर्णय हे योग्य ठरवायचे असतात. ऑन साइडला मोठा फटका, चेंडू चालला सीमा रेषेच्या बाहेर, 6 धावांसाठी. ओके मध्ये आहे, काय झाडी, काय डोंगर, काय हॉटेल, ओके मध्ये आहे. इथे मात्र काय चौकार, काय षटकार आणि काय धूळ असं सांगावं लागेल, कारण की धुळरा उडवला जातोय, धुळरा उडवला जातोय. अजून एक षटकार आलाय. धाव फलकावरती धाव संख्या होते ती म्हणजे 31. लहू के आग को जलाना है आज मुझे, पूरी दुनिया को कुछ करके दिखाना है मुझे. विश्वनाथ जाधव ऑन द फायर. थँक्यू डीजे, थँक्यू. काय जबरदस्त धावसंख्या बनवली जाते. विश्वनाथ जाधव फसलाय, आकाश त्याच्या खाली आलाय आणि झेल टिपला. विश्वनाथ जाधव नावाचं वादळ झालंय शांत. फलंदाज बाद. हे अंगावर आला तर शिंगावर घेऊ, खेळ हा आपणच जिंकून जाऊ. अंगावर आला तर शिंगावर घेऊ, खेळ हा आपणच जिंकून जाऊ. इथं आपलीच पावरणी आपलाच जो, उडू देतो षटकार जाऊ दे फोर, दादूच एक शॉट वन्स मोर. उडू देतो षटकार जाऊ दे फोर, दादूच एक शॉट वन्स मोर. काय जबरदस्त फलंदाजी झाली विश्वनाथ जाधवच्या मार्फत. 10 चेंडूमध्ये 31 धावा करून तो बाद झाला आणि संतोष डावले याच्या अनुभवी गोलंदाजीला तो नक्कीच या ठिकाणी गडी म्हणून मिळालाय. हे नक्कीच क्लास विरुद्ध क्लास. राईट आर्म राऊंड द विकेटचा मारा. क्या बात आहे, क्या बात आहे. विश्वनाथ जाधव होता त्यावेळची बॅटिंग बघा आणि नवीन फलंदाज त्याची बॅटिंग बघा. इथे नक्कीच पूर्णपणे 4 मुंड्या चीट केलाय. इथे मात्र बीट केलाय फलंदाज अविनाश याला. धावसंख्या आहे एका 2 षटकांच्या समाप्तीनंतर 1 बाद 31. राकेश आलाय नव्याने गोलंदाजीला. राकेश याच्या विषयी आणि नक्कीच बाद झालाय फलंदाज तो विश्वनाथ. मात्र विजय जाधव म्हणत असेल की धूप कितनी भी तेज हो समुंदर सुखा नहीं करते, रखते हैं भरोसा खुद पर, वो इम्तिहान से डरा नहीं करते, चलते हैं जो हौसले के साथ, वो रास्तों की फिक्र नहीं करते, गिर कर उठना सीख लेते हैं, जो हालातों पर रोया नहीं करते. विश्वनाथ जाधवचा छोटा बंधू मैदानाच्या आतमध्ये आहे. मी म्हणेन नक्कीच रक्त एकच आहे, मात्र स्वभाव वेगळे आहेत आणि त्यानुसारच इथे क्रिकेटमध्ये सुद्धा म्हटलं जातं भाऊ असले तरी काय झालं, मात्र क्रिकेटमध्ये टॅलेंट जे आहे ते नक्कीच त्याच्यामध्ये फरक आहे. मात्र पाहूया काय घडतंय येणाऱ्या या सामन्यामध्ये. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय विजय, याचा आवडता फटका आहे आणि विजय हा परफेक्ट खेळण्यासाठी माहिर आहे. मात्र इथे थोडासा कमी पडला. या फटक्याला म्हटलं जातं बनी तो बनी नाही तो अब्दुल गनी. जसं म्हटलं जातं ना जुगार असतं, जुगारामध्ये कधी कधी आपण पाहतोय
की एखादा डाव लागतो एखादा लागत नाही, तशाच पद्धतीने हा जुगारी फटका आहे. लागला तर नक्कीच जास्त धावा मिळतात, नाही लागला तर शिव्या मिळतात. अविनाशाच्या बॅटमधून निघालेला फटका आकाश जानवी आहे. काव कॉर्नरला गेला, चेंडूला उचललं फेकलं, तोपर्यंत एक धावेचा अवधी. धावसंख्या पुढे सरकते, जाऊन पोचते 33 या धावसंख्येवरती. लक्षात असू द्या फायनलची मॅच आहे इथे स्मृती चषकाची, आणि या इथे स्मृती चषकाच्या फायनलच्या मॅच मध्ये पहिल्या इनिंग मध्ये तिसरं षटक मार्गस्थ आहे. 33 धावा या धावफलकावरती आतापर्यंत लागलेल्या आहेत. हवेमध्ये चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला जातोय, धावफलक मात्र इथे एक न पुढे सरकेल. अशोक लहांगे झपकन चेंडूवरती आला, चेंडूला उचललं आणि फेकताय, तोपर्यंत एक धावेचा अवधी. एक धाव पूर्ण. अविनाश आहे मैदानामध्ये. अविनाश जाधव आणि विजय जाधव दोन जाधव बंधू आहेत, आणि या जाधव बंधूंच्या पार्टनरशिपची गरज आहे, ती म्हणजे धानीव या संघाला. राकेश चौधरी पहिल्या दिवसामध्ये दुसऱ्या दिवसामध्ये चांगली कामगिरी केली होती, आणि इथे आपण पाहतोय की चांगला मुवमेंट तो चेंडूला देतोय. राकेश याची जे शैली आहे, राकेश याचं हे टॅलेंट आहे. मी म्हणेन जसं टॅलेंट वाढलं असेल, मात्र शरीर वाढलं त्याच्यापेक्षा टॅलेंट वाढलेलं आहे त्याचं, असं सांगायला काहीच हरकत नाही आहे. कारण की सडपत्तळ बांध्याचा अगोदर एक 4-5 वर्ष अगोदर याला जर पाहिलं तर सडपत्तळ बांध्याचा खेळाडू वयानुसार थोडंसं वजन वाढलंय, मात्र क्रिकेटमध्ये सुद्धा मॅच्युरिटी वाढवलंय. इथे अविनाश याने मॅच्युरिटी दाखवलंय. चेंडू पंचाने दर्शवलाय की हा नो चेंडू आहे, आणि अजून 4 धावा मिळतील म्हणजे पंजा आलाय, पंजा खोललाय. एखादा फुल चेंडू बघला ना, एखादा फुल टॉस डिलिव्हरी बघितला की बहिणाबाई चौधरींची आठवण येते, त्या काव्याची आठवण येते. त्या म्हणतात ना की मन वडाय वडाय उभ्या पिकातला ढोर, किती हाकला हाकला फिर येतं पिकावर. तर आपण जर पाहिलं तर फलंदाजाला आवरता येत नाही त्याच्या मनाला, मात्र फायदा झालाय फलंदाजाचा. क्या बात आहे, क्या बात आहे. अविनाश आणि विजयी जोडी मैदानामध्ये. कीपर लांब होता, त्याला माहिती होता अविनाशाला. इथे मात्र धाव फलक आपण पाहू शकतो, नक्कीच पुढे सरकला जातोय 40 वरती, आणि आदरणीय सन्मान्य नितीन दादा कुमोद भोईर दादांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे, ज्यांच्या माध्यमातून आपल्याला मोलाचं आर्थिक सहकार्य सुद्धा लाभलेलं आहे. भोईर ट्रान्सपोर्टचे मालक नितीनजी भोईर साहेबांचं खूप खूप स्वागत आहे. रिव्हर्स अटेम्प्ट स्ट्रेट टू द फिल्डर, फलंदाज बाद झालाय. इथे मात्र जसं म्हटलं तर क्रिकेटमध्ये आत्ताचा जो राजा असतो पुढच्या क्षणाला तो नक्कीच कफल्लक असतो, आणि या ठिकाणी पाहायला मिळाला धावसंख्या ती 40. हिलेगी मस्ती और झूमेगा नाका, अल्टी पल्टी शॉटचा भडका. हे अपरकट हेलिकॉप्टर मजबूत तड़का, समोर चला हा देऊया झटका. अब तो जलेगा दुश्मन मचेगा शोर. उडू दे तो षटकार जाऊ दे पोच, दादूचे एक शॉट वन्स मोर. उडू दे तो षटकार जाऊ दे पोच, दादूचे एक शॉट वन्स मोर. राजावळी गावचे ग्रामस्थ आदरणीय सन्मान्य श्री नितीनदादा कुमोदजी भोईर, ज्यांच्या माध्यमातून आपल्याला मोलाचं आर्थिक सहकार्य आणि मोलाचं एक सहकार्य लाभलंय, ज्यांनी आपल्याला या आयोजनासाठी 2ऱ्या क्रमांकाचा रोख रक्कम पारितोषिक दिलं गेलेलं आहे. भोईर ट्रान्सपोर्टचे मालक तसेच नितीनजी कुमोद भोईर साहेबांचं आम्ही खूप खूप स्वागत करतोय, आणि त्यांच्या जोडीला त्यांचे सहकारी सन्मान्य आदित्यभाई शाह यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झाले. आदित्यजी आपलं सुद्धा खूप खूप स्वागत आहे. दरम्यान षटक चालू होतंय, ते म्हणजेच 4थं. पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज झालाय गोलंदाज विवेक. एक चांगला चेंडू पहिल्या चेंडूवरती. रिव्ह्यू कोणी घेतलाय बॅटिंग साइड ना? येस, थँक्यू.
पंच लाईनवरनं चेंडू ट्रॅव्हल करतोय व्हाईट बॉल. तर रिव्ह्यू रिटेन झालाय, लक्षात असू द्या. तुम्हाला एकच रिव्ह्यू दिला जातोय आणि तो सक्सेस झाल्याच्या नंतर तो रिव्ह्यू पुढे तुम्ही फॉरवर्ड करू शकता, कॅरी फॉरवर्ड होत असतो. तर आपण बघतोय आपल्या मंचावर मान्य श्री दिलीपजी वर्गणा यांचं आगमन होतंय. आई मर्दी राजावडी बी संघाकडून त्यांचं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. दरम्यान चेंडू सध्या तरी आपण पाहिला तर डॉट बॉल आलाय. धावसंख्या 41 धावफलकावरती लागल्यात. चेंडू टाकून झाल्यात आतापर्यंत एक या षटकाचा विवेक याचा. काय जबरदस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. आदरणीय सन्मान्य नितीन दादांच्या माध्यमातून प्रत्येक षटकारासाठी 100. मात्र इथे आलाय चौकार आणि या चौकाराने धाव फलक पुढे सरकतोय, जाऊन पोहोचतोय 45 या धावसंख्येवरती. क्या बात आहे. डीजे पांडू हवालदारची आठवण झाली आणि इथे मात्र पारितोषिक लागलंय. आदरणीय सन्मान्य श्री नितीन दादा कुमोद भोईर, भोईर ट्रान्सपोर्टचे मालक, प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचा पारितोषिक या ठिकाणी जाहीर झालेला आहे. आता मात्र षटकार मारा, संघाला धावा द्या आणि तुम्ही प्रत्येक षटकाराच्या मागे एक जांभळ्या कलरची 100ची नोट पटकावा. सरळ राकेशच्या मध्ये फलंदाज बाद झालाय अविनाश. पाहिजे तेवढी देईल बक्षीस तुला, पाहिजे तेवढी देईल बक्षीस तुला. एक चक्कर मारून दाखव भावड्या मला, एक चक्कर मारून दाखव भावड्या मला. पाहिजे तेवढी देईल बक्षीस तुला, एक चक्कर मारून दाखव भावड्या. थँक्यू प्रेक्षकांनो. नक्कीच प्रेक्षक जोडले जातात या स्पर्धेला. आपल्याला या डीबीएन लाईव्ह या ब्रॉडकास्टच्या माध्यमातून VTACA वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनच्या ऑफिशियल चॅनलवरती प्रेक्षक भरपूर आपल्याला या मॅचसाठी जवळजवळ 500च्या आसपास प्रेक्षक गेलेले आहेत. दानीव संघाला सुद्धा काहींनी शुभेच्छा दिल्यात, काहींनी शुभेच्छा दिल्यात त्या समोरील गिरीज संघाला सुद्धा. पुन्हा एकदा वेग बॉलिंग मार्कवर शरीरापासून लांब ठेवण्याचा प्रयत्न, व्हाईट बॉल. पंचांच्या माध्यमातून निर्णय आलाय. धावफलक मात्र पुढे सरकतोय, जाऊन पोहोचतोय तो म्हणजेच 46 या धावसंख्येवरती. मतेश गोलंबे तसेच दर्श डबके यांच्या माध्यमातून सुद्धा. ओ टायमिंग झालेली नाहीये तेवढी चांगली. लॉर फुलटॉस पद्धतीच्या चेंडूवरती मयूर त्या ठिकाणी होता. चेंडूला मात्र सहजतेनं झेल केलाय आणि फलंदाज बाद झालाय. जो नव्यानं आला होता मैदानामध्ये रोशन चव्हाण बाद. थँक्यू आपण पाहू शकता तर स्कोर झालेला आहे 46 धावा या धावफलकावरती लागल्या. चेंडू टाकून झालं चौथ्या षटकाचे 4. 2 चेंडू शिल्लक आहेत आणि आपण पाहतोय दर्श डबके कंटिन्युअसली या ठिकाणी जॉईनिंग आहेत, कमेंट आहेत. लास्ट बॉल पर्यंत जास्त जाऊ शकते मॅच. मी म्हणेन ना पहिलीच इनिंग सुरू आहे मित्र अजून सुद्धा. हवेमध्ये चेंडू आहे, तिथे शतरक्षक नाहीये. डीप कव्हर क्षेत्रामधला शतरक्षक येईल, चेंडूला उचलेल आणि फेकेल. तोपर्यंत 1 धाव सहजतेने मिळते. धाव फलकावरती धावा लागल्या जातात त्या म्हणजे 47 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. नेट टू नेट मात्र अप टू डेट मॅच मैदानाच्या आतमध्ये काटेकी टक्कर चालू असताना 3 षटका आणि 5 चेंडू टाकून झाल्यात. शेवटचा चेंडू शिल्लक. आमचे मान्यवर कक्षामध्ये सुद्धा मान्यवरांची उपस्थिती नक्कीच लाभताना आपण पाहतात. षटक झाले समाप्त 4. धावसंख्या झाली 47. 48 धावांचं लक्ष आणि आमचे प्रीत पाटील आपल्याला लगेच घेऊन जातील आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या बाजूला असलेल्या सन्माननीय मान्यवर कक्षेमध्ये, जिथे उपस्थित झालेत आताच आदरणीय सन्मान्य
श्री दिलीपजी वर्गना दादा उपस्थित झालेत, त्यांचे सुद्धा आम्ही खूप खूप स्वागत करतोय. तसेच सन्मान्य श्री नितीनजी कुमोद भोईर साहेब, भोईर ट्रान्सपोर्टचे मालक, हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत, ज्यांच्या माध्यमातून आपल्याला या स्पर्धेसाठी रोख रक्कम द्वितीय क्रमांक पारितोषिक आपल्याला दिलेली गेली आहे. त्यानंतर श्री आदित्य झा साहेब, कामगार मोर्चाचे मला वाटतं अधिकारी आणि नेते या ठिकाणी ते उपस्थित झालेले आहेत. नक्कीच पूर्णपणे आपण जर पाहिलं त्यांची माहिती जशी आमच्यापर्यंत येईल तशी आम्ही तुमच्यापर्यंत सहजतेने पोहोचू. सुरेशजी तांडी साहेब सुद्धा उपस्थित झालेले आहेत. तर मी विनंती करतोय आदरणीय सन्माननीय नौशा दादांना की आपण सन्मान करूया. या ठिकाणी आपण पाहू शकता मान्यवर कक्षामध्ये मान्यवरांचा तर मी टॉस बॉक्स प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये सन्मान्य मान्यवरांचा आदर सत्कार आपण करतोय. प्रथमतः सत्कार करतोय नितीन दादांचा, आणि नितीन दादांचा सत्कार या ठिकाणी करण्यासाठी नौशा दादा पागी या ठिकाणी उपस्थित झालेत, ज्यांच्या माध्यमातून भरपूर मेहनत या स्पर्धेसाठी केली जाते. आणि या स्पर्धेला ज्याने मोलाचं आर्थिक सहकार्य जे दिलंय ते नितीन दादा भोईर, भोईर ट्रान्सपोर्टचे मालक, यांचा सत्कार आणि सन्मान केला जातोय. एक शाल आणि या स्पर्धेची आठवण म्हणून सन्मान चिन्ह आणि त्यांच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. नक्की टाळ्या झाल्या पाहिजे सन्माननीय मान्यवरांसाठी. खूप खूप आभार दादा, या ठिकाणी आपण आलात आणि आपल्या आयोजकांना बहुमूल्य वेळ दिला आणि आर्थिक सहकार्य दिल्याबद्दल वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन आणि आई मरुदेवी राजावली या आयोजन कमिटीच्या माध्यमातून, या हितेश स्मृती चषकाच्या आयोजन कमिटीच्या माध्यमातून आपले खूप खूप आभार. त्यानंतर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आदरणीय सन्मान्य आदित्यभाई झा यांचा सुद्धा आदर सत्कार आपण करणार आहोत. नौशादादा पागी यांच्या शुभ हस्ते आदित्यभाई शाह या ठिकाणी उपस्थित आहेत, कामगार नेते आहेत, आणि त्यांचा सत्कार नौशादादा यांच्या शुभ हस्ते केला जातोय. सलामीची जोडी सुद्धा मैदानामध्ये तोपर्यंत येते, मात्र काही क्षणातच आपण मॅच सुरू करणार आहोत. सन्मान चिन्ह, एक शाल आणि पुष्पगुच्छ देऊन आदित्यभाई झा यांचा सन्मान आणि सत्कार आपण करतोय. तर नक्की टाळ्या झाल्या पाहिजे सन्मान्य मान्यवरांसाठी. साहेब आपण आलात आणि आमच्या स्पर्धेची शोभा वाढवली त्याबद्दल खूप खूप आभार. त्यानंतर दिलीप दादा वर्गना यांचा सुद्धा सत्कार आपण करणार आहोत. त्यांना सुद्धा आम्ही स्टेजवर या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये येण्याची विनंती करतोय. थोडंसं आपण थांबूया पंच, काही मिनिट. सन्मान्य मान्यवरांचा यशस्वी सत्कार या ठिकाणी केला जातोय. वेळात वेळ देऊन ते या ठिकाणी उपस्थित झालेत. तर आपण आपल्या टीव्ही स्क्रीनवरती पाहतोय सन्मान्य श्री दिलीपदादा वर्गना यांचा यथोचित सन्मान आणि सत्कार केला जातोय. तर पुष्प गुच्छ, सन्मान चिन्ह आणि शाल देऊन त्यांचा आपण सत्कार करतोय. खूप खूप धन्यवाद दिलीपदादा, आपण या ठिकाणी आलात आणि बहुमूल्य वेळ दिल्याबद्दल खूप खूप आभार. त्यानंतर सुरेशजी तांडी साहेबांचा सत्कार या ठिकाणी करणार आहोत. राजावळीचे ग्रामस्थ आहेत आणि सुरेश दादांच्या माध्यमातून आपल्याला संपूर्ण चेंडू हे दिले गेले होते आणि त्यांचा सत्कार या ठिकाणी केला जातोय. चला सुरेशजी तांडी साहेब आपण पाहतोय बघा एक. तर असं थट्टेचा विषय आहे, मात्र वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचा नियम आहे, जर चेंडू त्वेषाने आपटलात तर मात्र तुम्हाला 3 धावांची पेनल्टी, नाहीतर मग मैदानामध्ये मोबाईल सापडला तुमच्या हातामध्ये खिच्यामध्ये तरी सुद्धा तुम्हाला पेनल्टी दिली जाते. तर आपण पाहू शकतात सन्मान्य श्री सुरेशजी तांडी साहेबांचा सत्कार यथोचित केला जातोय. आणि आता जाऊया मैदानाच्या बाजूला, ते म्हणजेच आमचे प्रीत पाटील तुम्हाला पुन्हा एकदा मैदानाच्या बाजूने घेऊन जातील. खूप खूप शुभेच्छा दोन्ही संघांना. पहिला चेंडू राईट ऑन मिडल, पूर्णपणे ध्येयावरती चेंडूला ठेवलाय. दर्श डबके यांच्या प्रश्नाचं उत्तर
की नक्कीच दर्श ही मॅच शेवटपर्यंत जाऊ शकते. कल्पेश कोठावले यांनी सांगितले की ऑल द बेस्ट के के फ्रॉम बीबीपाडा. खूप खूप स्वागत आहे आपलं लाईव्हच्या माध्यमातून. आपण जोडला गेला आहात. आकाशाच्या बॅटमधून निघालेला हा फटका बघा. सुरुवात शांत केली, शांत सुरुवात केलेली आहे. मात्र मी म्हणेन संध्या थोडंसं वातावरणामध्ये नमी यायला सुरुवात झालेली आहे. 4 षटकं जोपर्यंत होतील तोपर्यंत थोडासा अजून थंडावा वातावरणामध्ये येईल आणि त्याचा फायदा गोलंदाज घेण्याचा प्रयत्न करतील. क्या बात आहे. मात्र गणेश आहे तिकडे आणि गणेश चूक करत नाही. फलंदाज अशोक लहांगे याला बाद केलाय. गुलाल उरतय डोंगराला, या हिरवे हिरवे डोंगराला आईचा देऊळ काय सजला. थँक्यू 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 विजय. इथे आपण पाहतोय काही कमेंट्स आल्यात, त्या कमेंट्स आपण घेतोय. अजय लाखात ऑल द बेस्ट फॉर आई जीवताने गिरीज. matesh गोलंबे यांनी सांगितलंय की दादा आमचे नाव घेतल्याबद्दल धन्यवाद. नक्कीच आपण कमेंट केले तर तुमची नावं नक्कीच वेळेवरती वेळ असेल तर नक्कीच आम्ही घेण्याचा प्रयत्न करू. आशिष यादव हे सुद्धा जॉईन झालेले आहेत. रिव्हर्स अटेम्प्ट करायचा होता. बनी तो बनी नाही तो अब्दुल गनी. इथे जुगारी फटका मात्र फसलाय आणि इथे हा जुगाराचा जो म्हटला तो डाव या ठिकाणी मात्र आपण गमावलाय या चेंडूवरती. प्रदीप लोखंडे डीजेवाल्या दादांसाठी त्यांनी कमेंट केलाय प्रदीपने की नक्कीच सुंदर सुंदर गीत वाजवले जातात. दरम्यान 4 चेंडू टाकून झालेत. 1 बाद 1 अशी धावसंख्या आहे. क्या बाद आहे. चेंडू फक्त हाईट वरती या ठिकाणी हाईटच्या मेरिट वरती या ठिकाणी बीट केलाय. बाकी काही जास्त काही नवीन केलेलं नाहीये गोलंदाजाने. 1 चेंडू शिल्लक आहे. 5 चेंडू मध्ये 1 धाव आणि 1 विकेट मिळवलाय. बघा बडे मॅच का बडा प्लेअर कसा असतो हे विश्वनाथ जाधव याने याच्या षटकामध्ये दर्शवलंय. मात्र मॅच संपलेली नाहीये कारण की जास्त मोठं लक्ष नाहीये. 48च लक्ष आहे. हवेमध्ये चेंडू आलाय. इथे मात्र मॅच टर्न होईल का? काय घडेल काय बिघडेल. तर झेल घेतलाय आणि संतोष डावले नावाचा क्रॅकिंग शॉट केलणारा फलंदाज बाद. किशोर पवार जॉईन झालेत. कॉंग्रॅच्युलेशन वीरा 11 धानीव यांनी सुपर 3 मध्ये प्रवेश केल्याबद्दल त्यांचं खूप खूप अभिनंदन केलंय. त्यानंतर 133 आर्यन जॉईन झालाय. अविनाश यादव असेल. त्यानंतर आपण जर पाहिलं कल्पेश कोठावले आणि अजय लाखात सुद्धा जॉईन झालेत पुन्हा एकदा. दरम्यान 18 चेंडू मध्ये किती धावांची गरज आहे तर हा वाईट पकडा. धावसंख्या झाली ती 2 आणि आता 18 चेंडू मध्ये 46 धावांची गरज. प्रत्येक षटकारासाठी 100 रुपये भोईर ट्रान्सपोर्टच्या माध्यमातून आणि षटकाराच्या हॅट्रिक साठी 500 रुपये आणि विकेट हॅट्रिक जरी आली तरी सुद्धा 500 रुपये त्या हॅट्रिक साठी असतील. पुन्हा एकदा शरीरापासून लांब ठेवण्याचा प्रयत्न. गोलंदाज जो आलाय गोलंदाजीवरती रोशन आलाय आणि रोशन चव्हाण थोडासा शरीरापासून लांब चेंडू ठेवण्याचा प्रयत्न करतोय. कदाचित ते वाचण्याचा प्रयत्न करत असेल. असो काहीतरी प्लॅनिंग ठरलं असेल. बघा शतरक्षक तिकडे तैनात केला डीप बॅकवर्ड पॉइंट क्षेत्रामध्ये आणि कव्हर क्षेत्रामध्ये एक शतरक्षक आणून ठेवलाय. मला वाटते डीप गली क्षेत्रामध्ये सरकवलं गेलंय. थोडंसं बघूया इकडनं थोडंसं स्पष्ट पाहता येत नाहीये. रोशन या स्टँड मध्ये चेंडू सुरेख चेंडू टाकला होता. 1च धाव मिळेल. दुसऱ्या धावचा प्रयत्न होईल का? नाही केलाय. राकेश आणि आकाश जानवी ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. ऋतिक घोषे जॉईन झालेत. बेस्ट कॉमेंट्री थँक्यू. इंद्रजित यादव तुषार 11 धानीव कॉंग्रॅच्युलेशन्स
यश मस्कर विश्वनाथ भाईला त्याने नक्कीच शुभेच्छा दिल्यात आणि मतेश गोलमे पुन्हा एकदा जॉईन झालेले आहेत. ऑन साइडला टायमिंगला जवाब आणि हा षटकार बोईर ट्रान्सपोर्टच्या माध्यमातून 100 रुपयाचा मानकरी ठरला. षटकार मारणार फलंदाज आणि आमचे व्हॉलेंटियर्स त्यांनी सुद्धा घेतलेला आहे निलेश. थँक्यू डीजे. इथे मात्र मॅच बनवू शकतो कारण की एक मोठा फटका आलेला आहे. पुन्हा एकदा हवेमध्ये चेंडू, चेंडूच्या खाली शतरक्षक अविनाश आणि केलाय नाश फलंदाजाचा. फलंदाज राकेश बाद. हिल हिल पोरी हिला तुझे कपाली लाटीला थँक्यू डीजे. इथे मात्र फलंदाज नव्यानं कुठला येतोय मैदानाच्या आतमध्ये जरा. यस फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय मात्र आकाश मैदानाच्या आतमध्ये. आकाश दानवी विवेक आलाय मैदानाच्या आतमध्ये. नव्यानं फलंदाज. धावसंख्या आहे ती 10. अजून सुद्धा 37 धावांची गरज, मला वाटतं 38 धावांची गरज आहे आणि 15 चेंडू शिल्लक आहेत. म्हणजे सामना बॅलेन्सिंग आहे आणि नक्कीच एक घोष वाक्य, एक चांगलं सुंदर वाक्य माझ्या समोर आलंय. जसं म्हटलं जातं की हिंदीमध्ये की कभी जीत मिलती है तो कभी तजुर्बा मिलता है, जिंदगी में हर कोशिश का हमें फल जरूर मिलता है, जो हारते नहीं हिम्मत उन्हें मंजिल का पता मिलता है, सब्र का इम्तिहान लेती है जिंदगी दोस्तों, जो धैर्य रखे उससे सब मिलता है. नक्कीच धैर्य आहे, धीरज आहे तो नक्कीच ठेवावं लागेल. हलके हाताने चेंडूला गॅपमध्ये टाकण्याचा प्रयत्न. प्रोटेक्शन आहे तिकडे. गणेश आहे. चेंडूला चांगल्या पद्धतीने फील्ड केलं गेलं. बघा शतरक्षण चांगलं लावलंय. त्या पद्धतीने गोलंदाजी केली जाते. धावफलक मात्र पुढे सरकतोय, जाऊन पोहोचते 11 वरती. ही मॅच बनताना दिसेल, ही मॅच शेवटच्या चेंडूपर्यंत जाताना दिसेल आणि या मॅच मध्ये आपल्याला बघायला मिळेल की एक चांगला क्रिकेट सुद्धा दोन्ही संघांच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे. जाऊया पुन्हा एकदा. गोलंदाज रोशन शरीरापासून लांब ठेवण्याचा प्रयत्न. वाईड डिश केला जातो. चेंडू थोडासा फाईन गेलाय मात्र गणेश आहे. भरपूर एरिया त्याने कव्हर केले. वेळ त्याच्याकडे नक्कीच होता जास्त कारण की भरपूर मोठं लक्ष जे आहे ते असं वाटू लागलेलं. त्यामुळं मी म्हणेन इथे गोलंदाजी करणाऱ्या संघाचा आत्मविश्वास वाढला असणार आहे. शेवटचा चेंडू. धावसंख्या झाली ती म्हणजे 12. काय घडतंय आणि काय बिघडतंय. ऑन साइडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडूच्या खाली शतरक्षक आणि शतरक्षकाने केलंय काम तमाम. बाद झालाय तो म्हणजे विवेक गोवारी. इथे आपण पाहू शकतो काय घडतंय काय बिघडतंय. प्रत्येक चेंडूवरती सामना कधी आळ्यात, कधी मळ्यात, कधी तळ्यात असं दाखवतंय. बघा प्रेक्षक सुद्धा वाढू लागलेले आहेत. लाईव्हच्या माध्यमातून सुद्धा प्रेक्षक वाढलेत आणि इथे सुद्धा नक्कीच प्रेक्षकांची थोडीशी मागच्या साईडला आपण जर पाहिलं तर प्रेक्षक सुद्धा थोडेसे लक्ष केंद्रित करायला लागलेत या मॅच कडे. गतीमध्ये परिवर्तन. खराब शॉट सिलेक्शन, खराब शॉट सिलेक्शन. आकाश जानवी सस्त्यामध्ये बाद.
जसं वाटतं ना आयुष्यामध्ये की माझ्या हातात काहीच राहिलेलं नाहीये, जसं वाटतं ना आयुष्यामध्ये ज्या क्षणाला की मी आता काहीच करू शकत नाहीये, जसं वाटलं की सर्व संपलंय, मात्र ती एक ऑपॉर्च्युनिटी असते, ती एक संधी असते माणसाला काही ना काही नवीन सुरुवात करण्याची. इथे मात्र या दोन्ही फलंदाजांना तेच करावं लागणार आहे सामना जिंकायचा असेल तर. मयूर याच्या माध्यमातून या चेंडूला नक्कीच आपण पाहतो बॉडी चेंडू हा आदळला होता, थोडासा हवेमध्ये चेंडू उचलला होता आणि हात वर केले होते विश्वनाथ जाधव यांनी. धावसंख्या 12 इथे चेंडू शिल्लक असतील ते 10 चेंडूमध्ये 36 धावांची गरज. डू ऑर डायची कंडिशन आहे. जो जीता वही सिकंदर और जो हारा वो इस फाइनल के बाहर. क्या बात है, नजर ठेवावी लागेल. क्रिकेट हा नजरेचा खेळ आहे, क्लासिक क्रिकेट खेळावा लागणार आहे. नक्कीच एका क्लासिक क्रिकेटच्या जोडीला स्वतः जिम्मेदारी घेऊन मोठे फटके मारावे लागतील आणि मोठे फटके जर मारले, षटकार मारले तर भोईर ट्रान्सपोर्टचे मालक सन्मान्य श्री नितीन कुमोदजी भोईर साहेबांच्या माध्यमातून प्रत्येक षटकारासाठी तुम्हाला 100 रुपये दिले जातील. मयूर ऑन साइडला पॅरलल शॉट, चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर, 6 धावांसाठी षटकार. आता आलाय मॅच, इथे गाडी रुलावरती आलेली आहे. 8 चेंडू 30 धावा, 100 रुपयाचा मानकरी ठरलाय मयूर भोईर. मयूर साठी नक्कीच या ठिकाणी आपण जर पाहिलं चालत राहावं लागेल, चलते रहना पडेगा मंजिल पर. इथे मात्र रिव्हर्सचा प्रयत्न, चेंडू चाललाय डीप गली क्षेत्राच्या जोडीला, मात्र गणेश जाधव याचं चांगलं शतरक्षण झालंय. रुकना नहीं, थकना नहीं, मुश्किलों से कभी डरना नहीं, जिंदगी एक संघर्ष है, यहाँ मेहनत से पीछे हटना नहीं, रखना हौसला दिल में सदा, उम्मीदों से रिश्ता तोड़ना नहीं, यह सफर इस इम्तिहान है, इसके बीच राह अधूरी छोड़ना नहीं. मयूर या ठिकाणी नक्कीच चांगलं खेळावं लागेल तुला जर जिंकायचं असेल. गॅप मध्ये चेंडूला टाकायचा होता, शतरक्षक चांगलं शतरक्षण करतोय. धाव फलक मात्र पुढे सरकला गेला, तो म्हणजेच 1 न धाव संख्या झाली 21 आणि आता 6 चेंडू आणि 27 धावांची गरज. रंगदार स्थितीमध्ये मॅच आलाय. इथे मात्र मयूर पुन्हा एकदा स्ट्राईक वरती जातोय आणि मयूर याच्याकडे संधी आहे काहीतरी करून दाखवण्याची, हिरो बनण्याची आणि या फायनलला आपल्या हातामध्ये फायनल ट्रॉफीला घेण्याची. मात्र मयूर ते करेल का? मयूर तिथे काम चांगलं करेल का? आणि इथे मात्र मयूर याने जर चांगलं काम केलं तर मात्र आपल्याला पाहायला मिळेल की इथे एक चांगला मॅच झाला. जसं म्हटलं होतं ना की यूट्यूबच्या माध्यमातून प्रेक्षक विचारत होते की शेवटच्या चेंडूपर्यंत मॅच जाईल का, तर नक्कीच जाताना दिसतोय. या सोचकर कभी कमजोर मत पडना कि आप अकेले हो, बल्कि यह सोचकर डटे रहना कि आप अकेले ही काफी हो. इथे मात्र तेच करावं लागणार आहे. रेव असा अटेम्प्ट केला होता, काय घडलंय? मयूर याची खेळी समाप्त झाल्या. 5 चेंडू आणि आता मात्र 7 धावांची गरज. नक्कीच आपण पाहू शकतो इथे जसं म्हटलं जातं ना की ए इंसान तेरे गिरने में तेरी हार नहीं, तू आदमी है अवतार नहीं. इथे मात्र तुम्हाला अशाच पद्धतीने खेळ करावा लागेल. गिर उठ चल दौड़ फिर भाग, क्योंकि जीत संक्षिप्त है इसका कोई सार नहीं. इथे फक्त विजयासाठी प्रत्येक जण खेळत असतो, तेच करावं लागेल. चेंडूच्या खाली शतरक्षकाला आहे आणि या ठिकाणी झेल सुटलाय. झेल सुटलेला आहे बघा.
टेक द कॅच अँड विन द मॅच. काय घडेल काय बिघडेल. 4 चेंडू मध्ये 26 धावांची गरज. क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं. वक्त तो रेत है, फिसलता ही जाएगा. जीवन एक कारवा है, चलता ही जाएगा. इथे मात्र जा आणि तुमचं काम करा मैदानामध्ये. तेवढंच करावं लागणार आहे. 4 चेंडू 26 धावा कराव्याच लागतील जर जिंकायचं असेल. या ठिकाणी आपण पाहू शकता धाव फलक पुढे सरकतोय. मात्र इथे विजयाच्या आशा आकांक्षा ज्या पल्लवित झाल्या होत्या त्या आजच्या उन्हाने जशा कोमेजाव्या तशा या गोलंदाजाने कोमेजवल्यात. आदरणीय सन्मान्य श्री कैलासजी बर्गना यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालंय. खूप खूप स्वागत आहे दादा. आपल्याला स्टेजवरती येण्याची आम्ही विनंती करतोय. राधा एंटरप्राइजेसचे मालक या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. सामना एका बाजूने थोडासा टर्न झालाय. शेवटच्या चेंडूपर्यंत औपचारिकता आपल्याला पाहायला मिळू शकते. काय घडतंय काय बिघडतंय तर काय घडलं काय बिघडलं हे नक्कीच मी या ठिकाणी. आलाय मोठा फटका. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 6 धावा षटकार. धावसंख्या झाली 30. अजून सुद्धा 18 धावा कमी पडल्यात आणि एकच चेंडू शिल्लक आहे. बघूया आज रेकॉर्ड होतंय का 18 धावा होण्याचा एका चेंडू मध्ये. मात्र कुठलाही गोलंदाज एवढा लूज गोलंदाजी करणारा नाहीये या संघामध्ये. अजून एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि हा जातोय चौकार.